संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 9वी सुनावणी होतीये। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल। सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणी दरम्यान हजर असतील। आज होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। खरं तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिली सुनावणी 1 मार्चला केसमध्ये पार पडलेली होती। दुसरी सुनावणी 12 मार्चला झालेली होती। तिसरी सुनावणी साधारणतः 26 मार्च दरम्यान झालेली होती। आतापर्यंत किती सुनावण्या झाल्या ते आपण पाहतोय। तिसरी सुनावणी ही 26 मार्चला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडलेली होती। चौथी सुनावणी 10 एप्रिलला जिल्हा सत्र न्यायालयात झाली होती। तर पाचवी 19 एप्रिलला जिल्हा सत्र न्यायालयात पार पडलेली होती। सहावी सुनावणी 3 जूनला जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली होती। सातवी सुनावणी 17 जूनला जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। 24 जूनला 8वी सुनावणी झाली। तर आज 7 जुलैला जिल्हा सत्र न्यायालयात 9वी सुनावणी होतीये। 9 सुनावण्या झालेल्या आहेत तरी देखील या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही का फरार हा सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून उपस्थित केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।